जय श्रीराम. अयोध्या या सुंदर नगरीत राजा दशरथ राज्य करत होते. त्यांच्याकडे मोठे राज्य, संपत्ती आणि प्रज्ञा होती, पण त्यांना एकही अपत्य नव्हते. त्यामुळे ते खूप दुःखी होते. राजा दशरथांनी ऋषींचा सल्ला घेतला. तेव्हा महान ऋषी वसिष्ठ यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. हा यज्ञ करण्यासाठी ऋषभशृंग यांना बोलवण्यात आले आणि अयोध्यात मोठ्या विधीने हा यज्ञ करण्यात आला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर अग्नीतून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. त्याने राजा दशरथांना पायस म्हणजेच गोड प्रसाद दिला आणि म्हणाला की हा प्रसाद राण्यांना द्या, यामुळे तुम्हाला तेजस्वी पुत्र होतील. आणि राजा दशरथांनी तो प्रसाद त्यांच्या 3 राण्यांना दिला, म्हणजेच कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांना. काही काळानंतर त्या तिघीही राणी गर्भवती झाल्या. काही महिन्यानंतर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील 9वी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्म झाला. त्यांचा जन्म दुपारी मध्याह्न काळात झाला असे सांगितले जाते. ते कौसल्या यांच्या पोटी जन्मले. त्याचवेळी इतर भावंडांचाही जन्म झाला. भरत हा कैकेयीच्या पोटी, तसेच लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्रा यांच्या पोटी. त्यानंतर श्रीरामांचा जन्म झाल्यावर संपूर्ण अयोध्येत आनंद साजरा करण्यात आला. लोकांनी दान केले, उत्सव साजरे केले आणि मंदिरातील पूजा केली. आजही हा दिवस रामनवमी म्हणून आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. हिंदू धर्मानुसार श्रीराम हे विष्णू यांचे 7वे अवतार मानले जातात. तसेच प्रभू श्रीराम हे धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचे प्रतीक आहेत.